कोंढवा परिसरातल्या खडी मशीन चौकात झालेल्या गोळीबारात एका तरुणाची हत्या झाली आहे। गणेश काळे असं या मृत तरुणाचं नाव असून त्याच्यावर गुन्हेगारांनी सलग 6 गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करत हल्ला केला। गणेश काळे हा आंदेकर टोळीतला दत्ता काळे याचा भाऊ आहे। दत्ता काळे आयुष कोमकर हत्या प्रकरणातला आरोपी होता आणि त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती। या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही हत्या टोळी युद्धाचा भाग असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जाते आहे। कोंढव्यामध्ये दुपारी 4:15च्या सुमारास हा गोळीबार झालाय। 6 गोळ्या आणि कोयत्याचा वार करत हत्या करण्यात आली। मृत गणेश काळे हा समीर काळे हा आंदेकर टोळीच्या सदस्याचा भाऊ आहे। समीर काळे वनराज आंदेकर याच्या हत्येतला आरोपी आहे। गणेश रिक्षातून जात असताना दुचाकीस्वाराचा हल्ला झाला। आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती। गणेश काळेच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा गँगवॉर भडकण्याची भीती आहे। सर काय नेमकी घटना आहे, यात काही गँगवॉर आहे का? कारण याची खूप चर्चा आहे। आज दुपारी 3:30च्या सुमारास कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये HP पेट्रोल पंपावरती फायरिंग झाल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती। लागलीच आम्ही घटनास्थळी पोहोचलो। या ठिकाणी एका ऑटो चालकावरती फायरिंग झालेलं आणि जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। सर ह्याच्यामध्ये आंदेकर टोळीचा जो मर्डर झाला त्याच्यातला समीर काळेचा हा भाऊ आहे का? मृत्यू झालेला व्यक्ती इथं काय करत होता, तो कुठं राहतो, काय व्यवसाय आहे? मृत्यू झालेला व्यक्ती गणेश काळे हा मूळचा येवलेवाडीचाच आहे। तो या ठिकाणी ऑटो ड्रायव्हर आहे, स्वतःची ऑटो आहे। ऑटो चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करतो आणि समीर काळेचा भाऊ आहे। याला काही गुन्हेगारी पार्श्वभूमी? कोंढवा पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती मुंबई दारूबंदी अधिनियमानुसार एक गुन्हा दाखल आहे। गुन्हेगारी टोळी युद्ध आहे का ह्याचाही तपास सुरू आहे। 10 पथकं रवाना केलेली आहेत। पंचनामा झालेला आहे। आपण जर पाहत असाल तर हे सगळं घटनास्थळ आहे। जे घटनास्थळ आता सध्या संपूर्ण पोलिसांनी जे आहे ते पंचनामा करण्यासाठी हे केलेलं आहे, म्हणजे रेखीव आखाडलेलं आहे। आणि आपण पाहतोय की या सगळे पट्ट्या लावून फॉरेन्सिक लॅबचे हे सगळे कर्मचारी आहेत, जे कर्मचारी या ठिकाणी पंचनामा करत आहेत। जर आपण पाहत असेल तर या ठिकाणी गोळीचे नंबर्स म्हणजे जवळपास 6 फायरिंग केलेल्या होत्या, ते स्पॉट जे आहेत ते नंबर लावून स्पॉट जे आहेत ते दर्शवण्यात येत आहेत आणि त्याची तपासणी करण्यात येते आहे। हा तो रिक्षा आहे, ज्या रिक्षामध्ये हा जो काळे नावाचा मृत्यू पावलेला व्यक्ती होता आणि याच ठिकाणी त्याच्यावर जे आहे ते गोळीबार करण्यात आलेले आहे। आणि आपण पाहतोय की ह्या सगळ्याचा तपास जे आहे ते फॉरेन्सिक एक्सपर्ट करतायत। त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत आणि लवकरच गुन्हेगारांपर्यंत पोहोचणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे ते पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।